नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जे आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? वचन. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की धडाचा वचन यांचा परिभाषा, प्रकार किंवा उदाहरण बघितले आणि त्यांचे काही शब्द पण बघितले की कशाप्रमाणे त्यांच्या परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण पाहणार आहे त्यांच्या काही प्रश्न किंवा उत्तरे. ते चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न आलेला आहे की नाही? हो. पहिला प्रश्न काय आहे ते आता आपण बघणार आहे. नीचे दिए गए शब्दों को वचन बदलकर लिखो. नीचे म्हणजे खालती काही वाक्य दिलेलं आहे, त्याला तुम्हाला वचन बदलायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. जसे इथे पहिला बकरी, बकरीचं काय होणार? बकरिया. बकरीचं काय होणार? बकरिया. दुसरा शिकायत, शिकायतेचं काय होणार? शिकायत. इथे शिकायते दिलेले आहेत, तर याप्रमाणे यांचं काय होणार? शिकायत. जेव्हा शिकायत होणार तेव्हा शिकायते होणार. आता आपण तिसरा पाहणार, गुडिया. गुडियाचं काय होणार? गुडिया. लताचं लताए, राशीचा राशियाए, धातूचा धातुए, सफलताईंचा सफलता. सफलताए लिहिलेला आहे, तर इथे काय होणार? सफलता. फूलचा फुलही होणार, त्यांचा काही परिवर्तन नाही होणार. नार्यांचा नारी, तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले होतात त्यांच्या परिवर्तन असा बदल होऊन जात आहे किंवा वचन बदलून असं लिहायचं आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा पाहणार, तर चला बघून घ्या. बघा, आता तुम्हाला खालती काही शब्द दिलेले आहेत, ते आता काय दिलेले आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, नीचे दिए गए शब्दों में से एक वचन और बहुवचन अलग करके लिखो. खालती काही तुम्हाला शब्द दिलेले आहे, त्याबद्दल तुम्हाला एक वचन वेगळे लिहायचं आहे आणि बहुवचन वेगळे लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला करून घ्या. पहिले आपण काय करणार आहे, शब्द जे दिलेले आहेत ते पाहणार आहे. बघा, वस्तुए, जूता, नागिने, कौवा, कलाएं, लड़के, लूटियां, कमरा, आदत, घटनाएं, संस्कृति, बूंदे, भैंसे, सखियां, तलवार, कहानी, परीक्षाएं, पुस्तक, मोहल्ले, आग. कळलं? पुन्हा सांगू का एकदा? हो. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कळलं ना? हो. बघा, इथे वस्तुए, जूता, नागिने, कौवा, कलाएं, लड़के, लुटिया, कमरा, आदत, घटनाएं, संस्कृति, बूंदे, भैंसे, सखियां, तलवार, कहाणी, परीक्षाएं, पुस्तक, मोहल्ले, आग. तर याबद्दल असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघणार. तर एक वचन, तर याबद्दल एक वचन कोणकोणता शब्द आहे ते आता आपण पाहणार आहे. तर बघा, पहिला आहे जूता, दुसरा कौवा आणि तिसरा लुटिका. तर एक वचन बद्दल कोणकोणता शब्द आहे? जूता, कौवा आणि लुटिका. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे कमरा, आदत, संस्कृती, तलवार, कहाणी, पुस्तक, आग. तर हा सगळं कोणता शब्द आहे? हा सगळं एक वचन शब्द आहे. कोणता? एक वचन शब्द आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपण पाहणार आहे बहुवचन शब्द. बघा, वस्तुए, नागिने, कलाए, लड़के, घटनाएं, बूंदे, भैंसे, सखियां, सखियां, मोहल्ले. तर याप्रमाणे इथे त्यांचा बहुवचनचा शब्द असाही दिलेले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. तर अजून काय आहे ते आता आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. आता तुमच्या समोर तिसरा प्रश्न आलेला आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. आता तिसरा प्रश्न काय आहे ते आता आपण बघणार आहे. निम्नलिखित वाक्य में से रेखांकित शब्दों के वचन बदलकर वाक्य फिर से लिखो. आता तुम्हाला काय करायचं, निम्नलिखित जे शब्द दिलेले आहेत त्यांचं वाक्य बदली करायचं. जसं इथे गाय खेत में चर रही है, तर गाय, गाय कुठे चरत आहे? शेतीमध्ये चरत आहे. तर याप्रमाणे गाय खेत में चर रही थी. काय? गाय म्हणजे खूपच गाय खेतमध्ये चरत आहे किंवा शेतीमध्ये चरत आहे. दुसरा, वह तो इधर ही आ रहा है. वह तो इधर ही आ रहा है, ते तर इथेही येत आहे. तर याबद्दल राहा, तर काय होणार? रहे. तर वे तो इधर ही आ रहे हैं, ते तर इथेही येत आहेत. तर याप्रमाणे इथे राहाचं काय होणार? रहे होणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. आता आपण पाहणार आहे तिसरा. काय पाहणार आहे? तिसरा. हम उसका जितना आभार माने कम है. आम्ही ज्यांचा जितकं पण आभार मानणार आहे तितकं कमी आहे. बघा, मैं उनका जितना आभार मान कम है.
आम्ही त्यांच्या जितकं बी आधार मानणार आहे ते कमीही आहे. तर याप्रमाणे असंही देऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा चौथा, ये अंगूठिया बहुत सुंदर आहे. हा जे अंगठी आहे ते खूपच सुंदर आहे. हा जे अंगठी आहे हे खूपच सुंगत आहे. अंगठिया. तर याप्रमाणे यह अंगूठी बहुत सुंदर आहे. हा अंगठी खूपच सुंदर आहे. तर याप्रमाणे अंगुठियाचं काय होणार, अंगूठी होणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. आता आपण पाहणार आहे पाचवा, पेड़ पर चिडिया चहचहा रही है. वृक्ष वरती चिडिया जे आहे ते चहचहत आहे. तर याप्रमाणे चहचह म्हणजे बोलत आहे. तो पेड़ पर चिडिया चहचहा रही है. तर इथे चिडिया एक आहे, चिडिया. तर हा बहुवचन बद्दल आहे. चीटी बिल में चली गई. चीटी जे बिलामध्ये जाणार आहे. तर चीटियां बिलों में चली गई. चीटियां बिलामध्ये जाणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा तुमच्या समोर आता 7वा प्रश्न आलेला आहे. झूलो पर बच्चे झूल रहे. झूले मध्ये बच्चे झोडत आहे. झूलो पर बच्चे झूल रहा है. झूलो पर बच्चे झूल रहे हैं. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. 8वां बघा, कमरे में चुहिया दौड़ रही है. कमरे में चुहिया दौड़ रही है. कमरेमध्ये चुहिया दौडत आहे. कमरे में चुहिया दौड़ रही है. तर चुहिया आ जेव्हा होतात तर काय होतात बहुवचन आणि चुहिया म्हणजे एक वचन. कळलं? हो. गमलो में पौधे लगे. गमलो म्हणजे गमलेमध्ये पौधे लागणार आहे किंवा लगे है. तर गमले में पौधा लगा है. गमलेमध्ये पौधा लागणार आहे. नानी कहानियां सुनाती है. नानी जे आहे आपली कहानिया या. तर कहानिया म्हणजे खूपच लोक आणि नानी कहाणी सुनाती आहे तर एकच. कहाणी सुनात आहे तर एकच. तर याप्रमाणे असाही प्रश्न आलेला आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा इथे प्रश्न 4था, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर वाक्य में प्रयोग करो. निम्नलिखित शब्दाचं वचन बदलून आपल्याला वाक्याचा प्रयोग करणार आहे किंवा कळत आहे. जसं इथे दुकान दिलेलं आहे तर वाक्यात गोली चलते ही बाजार के सभी दुकाने बंद कर दी गई. जेव्हा गोली चालत होता तेव्हा बाजारच्या सगळं दुकाने बंद करणार आहे. कळलं? तर दुकानचं काय होणार? दुकाने. तर याबद्दल प्रार्थना, मेरी नौकरी के लिए माँ ने न जाने कितनी प्रार्थनाएं की. प्रार्थनाचं काय होणार? प्रार्थना आहे. माझी नोकरीबद्दल माझे आईने खूपच प्रार्थनाएं केलेली आहेत. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा अनुभूति, मंदिर में सभी दर्शनार्थियों ने अलग अलग अनुभूतियां होती है. जेव्हा आपण मंदिरात जाते तेव्हा दर्शन करते तेव्हा खूपच वेगवेगळे आपल्याला अनुभूती भेटत आहे. आता नेता, मंच पर केवल नेतागण ही बैठे थे. मंचवर केवळ फक्त नेतागण ही बसलेला होता. फक्त नेतागण ही बसलेले होते. कपडे, मनु बाहर से सभी कपडे ले लो, आंधी आने वाली है. मनु तुम्ही बाहेरून सगळं कपडे घेऊन जाणार आहे कारण की आंधी येणार आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कसं प्रमाणे यांचे प्रश्न किंवा उत्तरे येणार आणि कसं बद्दल जे वाक्य दिलेलं आहे त्यांचा अर्थ करून त्यांना वाक्याचा प्रयोग करत आहे आणि शब्द नवीन तयार करायचा आहे. तर हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? हा सगळं तुम्हाला आज विद्यालय बरोबर भेटत आहे. तर तुम्ही यांचा मार्ग करून घ्या आणि जिथे पण बसून तुम्ही त्यांचा गाण्याचा प्रसार करू शकतो. तर पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला नाही समजणार तर तो पुन्हा पुन्हा ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार किंवा समजणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. धन्यवाद.